नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 3 या अनुषंगाने जो आपला सुधारित शेड्यूल होता म्हणजेच बीएड कॅप शेड्यूल आपल्या CET सेलवरती अपलोड होणार होता, तो आपण चेक करूया। तर चला कशा प्रकारे करायची ही अपडेट चेक ते आपण पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। तर यासाठी जावं लागेल CET सेलवरती cetcell.mahacet.org ही आपली जेन्युइन वेबसाईट। विद्यार्थी मित्रों, गुगल क्रोममध्ये CET सेल असं आपण टाईप केलं आहे। असं टाईप करून आपण क्लिक करताच आपल्याला CET सेलची वेबसाईट इथे पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण पाहू शकता cetcell.mahacet.org याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला यावर्षीचा जो शेड्यूल आहे त्याला क्लिक करायचा आहे। इथे आपण पाहू शकता ॲडमिशन प्रोसेस 2024-25 याला क्लिक करूया। कॅप राऊंड 2024-25 वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध कोर्सेसचे नाव आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत बीएड हा जो आपला कोर्स आहे, बीएड न्यू ह्या टॅबला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनची टॅब पाहायला मिळते, म्हणजे रजिस्ट्रेशन आपले अजून चालू आहेत। आणि त्यानंतर लॉग इनची सुद्धा आपल्याला टॅब पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रों, त्यानंतर एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला इथं दिसत आहे। ते रनिंग नोटिफिकेशन आपण इथे पाहू शकता। ज्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की द कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राउंड 3 विल स्टार्ट फ्रॉम 4th ऑफ द सप्टेंबर टू 6th ऑफ द सप्टेंबर। म्हणजेच आपली डेट परत एकदा चेंज झालेली विद्यार्थी मित्रों। 3 तारखेपासून जो आपला राऊंड चालू होणार होता, म्हणजेच ऑप्शन फॉर्मचा राऊंड म्हणून आपण ऑप्शन भरायचा, तो 3 तारखेऐवजी आता 4 तारखेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे परत एकदा तारीख चेंज झालेली आहे, परत एक दिवस आपल्याला वाढलेला आहे। उद्या 3 तारखेपासून जे फॉर्म चालू होणार होते ते फॉर्म 4 तारखेपासून सुरू होणार आहेत। ते 4 ते 6 चालणार आहेत। अगोदरचा जो शेड्यूल होता विद्यार्थी मित्रों, त्यामध्ये फॉर्म 3 तारखेला सुरू होणार होते व ते 5 पर्यंत चालणार होते। तर त्यामध्ये आता बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत ते 4 सप्टेंबरपासून म्हणजे 4/9 पासून ते 6/9 पर्यंत सुरू झालेले पाहायला मिळतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपला जो शेड्यूल आहे आपल्याला त्यासाठी वरती स्क्रॉल करावं लागेल आणि स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता ॲडमिशन शेड्यूल जे दिसतंय त्याला आपण क्लिक करूया। तर ॲडमिशन शेड्यूलला आपण क्लिक केल्यानंतर पाहू शकता की आपला जो शेड्यूल आहे तर तो अद्याप आलेला नाही, म्हणजेच शेड्यूल अपडेट होणं बाकी आहे। तर विद्यार्थी मित्रों, हा शेड्यूल जेव्हा अपडेट होईल म्हणजेच उद्याचा दिवस त्यासाठी CET सेलने राखून ठेवला असेल, त्यामुळे आपल्याला 4 तारखेपासून म्हणजे परवापासून आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत। तर उद्या 3 तारखेपर्यंत आपल्याला सायंकाळपर्यंत हा शेड्यूल अपडेट झालेला पाहायला मिळेल। म्हणजेच आपल्याला परत ह्या पेजवरती येऊन इथे आपल्याला अपडेटेड शेड्यूल पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे ज्या अपडेट्स आहेत आपल्या CET सेलच्या अपडेट्स आपल्या बीएड कॅप राऊंड संदर्भात आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तर डेट आता आपण रिवाईज झालेली डेट लक्षात ठेवा, ती म्हणजेच द कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 3 विल स्टार्ट फ्रॉम 4th ऑफ द सप्टेंबर। 4 सप्टेंबरपासून हे फॉर्म चालू होतील आणि कुठपर्यंत असतील तर 6 सप्टेंबरपर्यंत असतील, ही बाब आपण लक्षात ठेवावी। लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।